काय करायचं दुसरीकडे दुसरी आता सारखा टाइम होता आता ही फिक्स करायची तुम्हाला काय म्हणलं बाळा तुम्ही ठेवू नका तुमचं अंतर आहे तिथे बघू नका जास्त काय करत नाही आपण नंतर हो नंतर घेणार साफ करून घेतो ना लागली वरण साफ करायचं पाहिजे एकदम एकसारखं दिसेल या ते झाड काढायला काढू हे बघा ना एवढं मोठं वाटतं मध्ये डिवायडर या साईबाबा ते शिवराज पेट्रोल रस्ता PWच्या अंडर श्रीमंत छत्रपती नामदार आणि मंत्री महोदय बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री बाबाराजांच्या नेतृत्वात या रस्त्याचं काम चालू आहे. ज्या पद्धतीनं काम चालू आहे तुम्ही सगळेजण बघताय. ज्या पद्धतीनं थोडे झाडं कट झाली थोडीफार ही झाली 100-10-20 झाडं कट झाली तर 100-200 झाडं या विलासपूरला चांगल्या पद्धतीने लागणार. वॉकिंग ज्येष्ठांना ट्रॅक होईल साईडनं ट्रॅक होणार आहे लाईट सिस्टीम होणार आहे आणि मधनं डिवायडर होणार आहे. लोकांच्या आमच्या भागातल्या लोकांच्या विकासात ही शिवेंद्रबाबांना भर केली त्याबद्दल शिवेंद्रबाबांचं मनापासून मंत्री म्हणून आणि PWच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि की त्यांच्या आशीर्वादानं महाराजांना लक्ष दिलं नसतं तर रस्ता एवढा मोठा झाला नसता. सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराज झाले आणि सगळ्या साताऱ्याचे रस्ते व्हायला लागले. तसंच विलासपूर आणि गोळीबारचे रस्ते महाराजसाहेब त्यांच्या आशीर्वादानं आपण चांगल्या पद्धतीने करतोय आणि हा रस्ता चांगला रुंदीकरण झाल्यानंतर एकदम सुंदर होणार आहे एवढंच मला सांगायचं आहे. आणि नागरिकांची त्यात साथ लागणार आहे नागरिकांची मदत लागणार आहे. आपण चांगल्या पद्धतीनं झाडं वॉकिंग ट्रॅक लाईट सिस्टीम मधनं डिवायडर हे चांगलं करणार आहे. आपण सगळ्यांना नागरिकांना मदत करा आणि चांगलं 6 महिन्यात 8 महिन्यात चांगलं दिसेल आपला वार्ड आपला एरिया चांगलं दिसेल. तसंच बाजार समिती आपल्याकडे मार्केट कमिटी आपल्याकडे आली रिंग रोड आपल्याकडनं जातो आहे म्हणजे ह्या विलासपूर गोळीबारचा चेहरा मोहरा बदलायला माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या माध्यमातून नगराध्यक्ष असू दे आम्ही दोन्ही नगरसेवक असू दे आमच्या माध्यमातून चांगलं काम होईल अशी लोकांना ग्वाही देतो आणि मला काम करायची संधी देत आहे त्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्या जनतेचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.